दादा चहा. दादा चहा घ्या. ओ हो हो घेतो ना. आई ताई तुमच्यासाठी काही बनवायचं का? नको आता राहू दे. आई सायंकाळ झाली की नाश्ता बनवते काहीतरी, तुम्ही खाऊन घ्या. तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतील ना. तुम्ही राहू द्या वहिनी, आम्हाला जरा बाहेर जायचंय. आम्ही बाहेरच नाश्ता करतो काहीतरी. हिला बाहेर जायचंय का? बरं ताई, मग मी जाते, रात्रीचं जेवण बनवून घेते. तुम्ही जाऊ लागल्या की मला आवाज द्या, मी येते दरवाजा बंद करायला. वहिनी. काय ताई? आज रात्रीच्या जेवणामध्ये मटण बनवा. बरं ताई, मी मसाला तयार करून ठेवते, चपात्याचं पीठ पण चुरून ठेवते. तुम्ही मार्केटमधून येताना मटण घेऊन या. नाही आम्हाला तिकडे जायचं नाही मटणाकडे, दादाला फोन करा, दादा घेऊन येतील. ताई ताईला यायला उशीर होईल हो ऑफिसवरून, मग स्वयंपाकाला पण जास्त उशीर होऊन जाईल. काही जास्त उशीर होत नाही. आम्ही चाललो मार्केटला, तोपर्यंत तू स्वयंपाक करून ठेव. आला की मग भाजीला शिजवून फोडणी घालता येते. बरं आई, मी सांगते त्यांना. आणि हो वहिनी, कोशिंबीर करायला विसरू नका. नाही नाही ताई, ते तर बनवावंच लागते की, बनवते की मी. रागिनी, माझ्यासाठी ज्वारीची भाकर टाक. बरं आई, टाकते ना ज्वारीची भाकर. ताई तुम्हाला का ज्वारीची टाकू का गव्हाच्या चपात्या करू? तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे ना वहिनी की मी ज्वारीची भाकर खात नाही म्हणून. मला चपात्या आवडतात, चपात्या करा माझ्यासाठी, तेल लावून नरम सूद. बरं ताई करते ना. बरं ठीक आहे, मग मी जाते किचन मध्ये, मसाला करून घेते. लाईट जायची आहे, तुम्ही जाताना मला आवाज द्या. तुम्ही चहा काऊन पिना झाले हो? किती वेळचा हातात घेऊन ठेवलाय. हो हो प्यायलो ना चहा, पण जरा जास्त गरम असल्यामुळे पिला नव्हता. काय नाही हो जावई, घ्या आरामानं. हो हो मामी. घरी तर तुम्ही चहा एका सुरकीमध्ये पिऊन घेता, इथं काय झालं प्यायला मग? अगं शेवंता, काय झालंय तुला? पिऊ दे की चहा, कामून भांडण करायला उतरायलीस तू? मी कुठं नाही म्हणले पिऊ नका म्हणून. मी हेच म्हणायलो की चहा लगेच पितात ते, मग आता प्यायला काय झालं प्यायला पटकन? तुला प्यायचाय का चहा? ते पिणार होतं ना, मग मधामध्ये कामून बोलायलीस तू? शेवंता, माझ्या तोंडामध्ये छाले आले तर गरम चहा पिता येईना झालाय म्हणून ठेवला होता हातामध्ये. असं का? बरं मला तुम्ही हे सांगा, आज सकाळच्यालाच आले इथं मी माझ्या माहेरात, आणि सायंकाळच्याला तुम्ही का बरं? मला ना शेवंता 2 दिवस सुट्ट्या आहेत. मग मी एकटा काय करू घरी, म्हणलं कोणी नाही काही नाही, करमना गेलं होतं. आता रस्त्यामध्ये तुमचं घर लागतंय तर आलो इथं. बरं झालं ना जावई, चांगलं झालं आले ते. आता सुट्टीचं एकट्या माणसाला काय करमणार आहे घरी? इला काय लागले बोलायला, काही बोलत राहते. मला तर तुम्ही काय सांगितलं नव्हतं सुट्ट्या हाता म्हणून तुम्हाला. अगं शेवंता, आमच्या बॉसची मीटिंग दिल्लीमध्ये आहे, तर ते तिकडे जाणार आहेत आणि एम्प्लॉय खूप जास्त आहेत ऑफिसमध्ये. तर मग मी म्हणलो की सुट्टी तरी घेतलेली बरी, काही काम नव्हतं काय नव्हतं, उगा विनाकारण तिथं जाऊन बसायचं होतं. आणि तुला माहित आहेत ना माझ्या सुट्ट्या पेंडिंग आहेत. मग मी काय करू, तिकडे जाऊन येण्या जाण्यामध्येच माझा वेळ जातो किती जास्त. नाही बरं झालं जावई, खूप चांगलं झालं. तुम्ही दोघं एकत्र आले की बरं वाटतंय, काही होत नाही, चांगलं झालं. असं का? बरं चला मग आमच्या सोबत आता मार्केटला. ओ अरे, तुला हे सांगायचं विसरून गेलो ना, गाडीचं पेट्रोल संपले येताना. तुला माहिती आहे आपल्या त्या कॉर्नरला झाड आहे, तिथेच गाडी बंद पडली. तिकडनं धक्का देत देत मी इथपर्यंत गाडी आणली. मग जावई, आवाज द्यायचा असता ना आम्हाला कोणाला तरी. मी सांगितलं असतं ना, बाजूला बंटी हाय त्याला पाठवलं असतं. तुम्ही एकट्यानं कशाला परेशान झाले? अहो तसं कसं मामी, कोणाला कसा आवाज द्यायचा? आणली तिथून, काही जास्त अंतर नव्हतं काही नव्हतं, आणि जागा कशी अशी खोलवर होती नाही कडची, त्याच्यामुळे लगेच गाडी आली. बरं बरं, काही नाही, तुम्ही करा आराम. आम्ही दोघी जणी जातो इथून, ऑटो भेटतात आणि लगेच सामान घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही करा आराम. हो हो मामी, मी जरा आरामच करतो, कारण ना माझं जरा डोकं दुखायले. तुम्ही ना येताना ना एक काम करा, माझ्यासाठी 2 डोक्याच्या आणि 1 ऑसिडिटीची गोळी घेऊन या. माझं सकाळपासून जरा डोकं दुखायले. हो हो आणतो जावई, तुम्ही करा आराम. लय जास्त डोकं दुखत नसेल तर चला आमच्या सोबत, तिकडेच गोळी खा. अगं राहू दे ग शेवंता. नको राहू दे शेवंता, मी जरा आरामच करतो. मग वाटलं असं तुला जर संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर वॉक करायचा असेल तर तुझ्यासोबत मी बाहेर येतो. आता ना माझं जरा जास्त डोकं दुखायले, मी आरामच करतो आता. हो जावई, जा तुम्ही रूम मध्ये. बाई शेवंता, चल बरं जाऊ तर आपण, मग उशीर होते आपल्याला बी यायला.
चल. माझी सासू पागले पागल आणि तिची पोरगी नालायक माझ्याच नशिबी यायची होती. एक तर हिला बराबर बोलता येत नाही कोणाशी, जसं की तिला वाटते मी तिचा नौकरच आहे. मूर्ख कुठली की. बरं जाऊ दे, चल आधी जाऊन वहिनीशी थोडं बोलू तरी काय की. मी काय इथं हिच्यासाठी येतो की काय? ते तर माझं मन हिच्या वहिनीवर लय लागले म्हणून बघायला येतो. चल आधी, कोणी नाही तोपर्यंत जाऊ काय की भेटायला. कोथिंबीर लसूण अद्रक झालाय काढून, आता याला लावते मिक्सरला. मला अशी बायको पाहिजे होती. किती सुंदर, किती छान आहे दिसायला, नाजूक अशी. मला अजून एक कप चहा भेटेल का? चहा चहा तर दिला होता ना आणून तुम्हाला मी. हो, दिला होता चहा तुम्ही मला, पण ते काय झालं, चहा जरा थंडा झाला माझा. बोलण्यामध्ये लक्षातच राहिलं नाही की माझ्या हातात चहा आहे म्हणूनच विचारायला आलो की एक कप चहा अजून भेटेल का मला. बरं, देते ना मग करून तुम्हाला चहा. तसं आई ताई आहेत ना, गेले नाहीत ना अजून मार्केटला? नाही, आई आणि शेवंता तर आताच गेली मार्केटला. असं का? बरं बरं, मग तुम्ही जा हॉलमध्ये, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. तुम्ही चहा बनवा, मी इथंच उभा राहतो तुला बघत. काय 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 बोलले तुम्ही? नाही, माझं म्हणणं हे चाललंय की तुम्ही चहा बनवा, मी इथंच थांबतो. चहा झाला की लगेच घेऊन जातो हॉलमध्ये, मग तुम्ही तुमचा स्वयंपाक करत राहा. नाही, तुम्ही जा, मी आता लगेच 2 मिनिटात चहा करून घेऊन येते तुमच्यासाठी. मला काहीतरी बोलायचंय. काय बोलायचंय? तू एवढी घाबरतेस का? तुम्हाला काय बोलायचंय? ते ताई आणि आई आल्या ना, मग नंतर बोला. आता मला उशीर व्हायला स्वयंपाकाला, मग नंतर बोला. माझं ऐकून तर घे. नाही, मला स्वयंपाकाला उशीर व्हायला. तुम्ही जा बरं हॉलमध्ये जा, मग आई आल्यावर बोला नंतर काय बोलायचं ते. मी बोलू का आता? मला काही ऐकायचं नाही, मग नंतर बोला ताई आल्यावर. आता मला स्वयंपाक करू द्या बरं. मला ना. काय मला ना? हा बोला ना, काय मला ना? काय बोलायचंय बोला की. आता दातखिळी काऊन बसवून घेतली? तू तर मार्केटला गेली होतीस ना? का? इथं बघून मला साप चावला की काय तुम्हाला? नाही शेवंता, माझं म्हणणं चाललंय की तू तर मार्केटला गेली होतीस ना, मग अचानक आली म्हणून विचारलं मी तुला. मी मार्केटला गेलेली असो की नसो, तुम्ही इथं काय करायले? काय काम पडलं किचन मध्ये तुमचं? बोलायचंय की नाही? अगं शेवंता, माझा ना डोकं लई जास्त उठलंय, तर मी म्हणलं ताईला एखादा कप चहा करून देता का हे विचारायसाठी आलो होतो. कामून आधीचा चहा पिल्यावर पोट भरलं नाही का? नाही, ते पिला मी चहा, पण मला अजून एक कप चहा प्यायचा होता. माझं जरा डोकं जास्त दुखायलंय ना, म्हणून मग मला वाटलं की तुम्हाला यायला उशीर होईल, तोपर्यंत एक कप चहा पिवा, मग नंतर आल्याच्या नंतर गोळी खाता येते. असा विचार आला होता माझ्या मनामध्ये, म्हणून मी किचन मध्ये आलो होतो. झाला का मग वहिनीचा चहा? नाही, बस आता मी सांगणारच होतो ताईला चहा करा म्हणून, तितक्यात तू आली. जा बसा हॉल मध्ये, चहा करून आणते मी. हो जातो मी. आणि शेवंता ना, त्याच्यात ना थोडीशी अद्रक टाक, अद्रकीनं जरा बरं वाटेल मला. बापरे, आज मी वाचलो, नाही तर शेवंतानं काय केलं असतं देवाला माहित. हा वहिनी, झाला नाही का तुमचा मसाला? ताई, मसालाच करू लागले मी. कशाला आला होता माझा नवरा इथं? ताई, कसं बोलताय तुम्ही हे? मी बराबर बोलायले. कसं काय आलता माझा नवरा इथं? मला काय माहित ताई, मी तर माझा मसाला करू लागले किचन मध्ये. चहाचा विषय घेतला होता का माझ्या नवऱ्यानं? नाही ताई, घेतला नव्हता विषय. मग कशाला उभं केलं होतं माझ्या नवऱ्याला इथं? काय मी कधी उभं केलं ताई त्यांना? मग माझा नवरा आला ना काही विचारायला आणि बोलायला, तर सरळ आपण तिथून निघून जायचं, थांबायचं नाही, ऐकत बसायचं नाही तिथं उभं राहून. बरं ताई, आणि एवढं चांगलं व्हायचं नाटक करत जाऊ नका. बरं ताई, हो ताई, करते ना ताई. आपापला खाली मान घालून स्वयंपाक करायचा आणि वाढायचं आणि व्हायचं बाजूला. तिथं माझ्या नवऱ्यापुढे उभं राहून प्रदर्शन करायचं नाही स्वतःचं. घंटाभर उभं राहून विचारायचं, हे करू का, स्वयंपाक काय करायचाय, भाजी कशाची बनवायची, दूधच नाही घरामध्ये, हे ते किती विचारता उभं राहून. काय गरज आहे तितक्या उभं राहायची मी नवऱ्याच्या पुढं?
ताई मी तर काही बोलू नका. गुणाने एक कप चहा करा आणि माझ्या हातात आणून द्या. बरं ताई. हिच्या अंगात का कमी नखरी होतं का? माणसाला कसं आपल्या झाच्यामध्ये घ्यायचं हिला सगळं माहित आहे. माझ्या भावाला फसवलं हिनं आणि आता माझ्या नवऱ्याच्या मागं लागले. माणसाला काय लागले, जराशी लाईन दिली की बराबर माणसं पिघळतात. माझ्या नवऱ्याचं कॅरेक्टर तर पहिलेपासूनच, म्हणून मी वापस आले अर्ध्यामधून. थोडा पण विश्वास नाही माझ्या नवऱ्यावर माझा. आपल्या पायातली चप्पल गच्च ठेवावं लागते. काय बोलू मी ताईला? जर मी सांगितलं असतं कशी बोलू लागले माझ्यासोबत ते, तर ताईला खूप लागलं असतं. म्हणून मी पण काही बोलले नाही. मला भीती वाटते यांची. फाईल तर टाकली ऑफिसची. ती बाई स्वयंपाक करायली तोपर्यंत दादाला बोलू तरी काय की. दादा झाली का ऑफिसला जायची तयारी? हो ग शेवंता, झाली. आता तुझी वहिनी टिफिन पॅक करून देईल, मग निघतो ऑफिसला. हो दादा. भाऊजी उठले नाही का अजून? नाही अजून उठले नाही. तर त्यांचं रात्रीपासूनच डोकं दुखू लागलं, तर मग उशीर झाला ताईला झोपायला. आता उठतील थोड्या वेळानं. माझं काय त्यांच्यासोबत बोलणं झालं नाही, काही नाही. मला यायलाच उशीर झाला, म्हणूनच मी आईला फोन करून सांगितलं होतं की आई तू मार्केटमधून जाताना मटण घेऊन जाय, मला उशीर होईल यायला. हो ना रे दादा. मग आईनं आणल्याच्या नंतर बनवलं वहिनीनं. पण तुला यायला रात्री उशीर लयच झाला. हो, जरा ऑफिसमध्ये काम जास्त चालू आहे, त्याच्यामुळं उशीर होतोय मला. काम काम तर नेहमीच असते की रे दादा, पण घरी यायचं लवकर, लक्ष द्यायचं घरावर. लक्ष द्यायचं काय आहे, घरी आई असते, रागिनी असते. हो रे दादा, म्हणूनच म्हणायले. आता आईचं काय आहे, आईचं वय झालंय. आई काय थोडीच जाऊन बघणार आहे वहिनी काय करायल्यात काय नाही ते. म्हणजे काय म्हणायलीस तू? काही नाही रे दादा. तसं काही नाही. शेवंता, काय झालंय मला सांग जरा. नको दादा, जाऊ दे. काही झालं नाही. मी तर बस हे विचारायला आले होते की तयारी झाली की नाही म्हणलं. हो, तयारी झाली माझी आणि निघणार आहे मी ऑफिसला. पण मला तू घरात काय झालंय ते सांग नक्की. ते रात्री ना दादा, मी किचनमध्ये पाणी पिण्यासाठी जाऊ लागले, तर मला वहिनीच्या दरवाजापासून आवाज येऊ लागला हसायचा. हा, तर मग? मला वाटलं की दादा तूच आलास काय की, म्हणून मग मी परत किचन मध्ये गेले. हा, तर मग काय झालं पुढं? तसं काही नाही झालं दादा. पण मग मला वाटलं की जर तू घरी आला असशील तर आवाज तर आला असता ना तुझा. तू तर म्हणजे आईला पण बोलायला गेला नाहीस, आणि म्हणजे मी पण बाहेरच होते, पण मला पण तू काही दिसला नाही. म्हणून मग मला वाटलं की वहिनी एवढ्या वेळ कोणाला बोलायला आता, म्हणून मग मी थोडंसं वहिनीच्या दरवाजापाशी गेले आणि मला ऐकायला आलं दादा, वहिनी ना म्हणजे हसू हसू बोलत होत्या. हा, तर मग ती बोलत असेल, तिच्या बहिणीला कॉल केला असेल, आईला कॉल केला असेल. नाही दादा, बहिणीला तर कॉल केला नव्हता वाटायला, आईला पण कॉल केला नव्हता दादा. आता मला तू सांग, तू कसा आहेस, जेवलास का, तब्येत कशी आहे तुझी, हे असं बोलत होत्या वहिनी. पण दादा ना त्या आईलाही बोलत नव्हत्या आणि त्याच्या बहिणीसोबतही बोलत नव्हत्या वाटतं. कारण ना मला असं वाटतं की ते कोणतरी जेंट्सलाच बोलत होत्या. हे काय बोलायलीस तू शेवंता? दादा त्याच्यासाठीच मी काही सांगना गेले होते. मला वाटते की तुमच्या दोघांमध्ये भांडणं होऊ नये विनाकारणचे. पण दादा शेवटी तू माझा भाऊ आहेस रे, म्हणून मी तुला सांगितलं, बाकी असं काही नाही. हे जे काही तू बोललीस ना शेवंता, हे एकदम तू अयोग्य बोललीस. असं काही नाही. रागिनीवर माझा पूर्ण विश्वास आहे. रागिनी खूप चांगली पोरगी आहे. तू तुझ्या मनातल्या शंका काढून टाक. असा काही विचार करू नकोस. नाही दादा, माझ्या मनात काही शंका नाही. मला पण माहित आहे वहिनी खूप चांगल्या आहेत. बस मला असं वाटते की माझा चुकीचा अंदाजा होता काय की कदाचित त्या बोलत असतील कुणाला तरी. मला कसं मी झोपेमध्ये होते ना दादा, त्याच्यामुळे मला ऐकायला आलं नाही रे. इथून पुढे शेवंता जरा विचार करून बोलत जा. हे घ्या, तुमचा डबा तयार झाला. बरं, चल लवकर दे, मला उशीर होतोय ऑफिससाठी. हो हो, घ्या ना. बाकी सगळं घेतलं का, रुमाल, पॉकेट तुमचं? हो, सगळं टाकले. बरं, जरा रात्री लवकर येत असाल तर येताना फुलं घेऊन या ना मार्केटमधून. फुलं कशाला? अहो देवासाठी घेऊन या.
आईनं आणले होते तर ते सुकले, तर तुम्ही जरा चांगले ताजे घेऊन या की. बरं ठीक आहे, आणतो. दुसरं काही आणायचंय का? नाही नाही, दुसरं काही नका आणू. बाकी सगळं आणलंय आईनं. कालच गेल्या होत्या की मार्केटला आई. बरं शेवंता, तुला काय आणायचंय का? नाही रे दादा, मला काय नाही पाहिजे. बरं ठीक आहे, चला मग मला उशीर होतोय, मी निघतो ऑफिसला. काही लागत असेल तर मला फोन करून सांगा. हो हो दादा. माझा भाऊ तर वहिनीच्या प्रेमात पागल हाय, पण ती बाई मला कशीच आवडत नाही. एक तर माझ्या भावाला फसवलं, आता माझ्या नवऱ्याच्या माग लागली. तिला तर या घरातून मी काढल्याशिवाय राहणारच नाही. मागच्या वेळी सुद्धा अशीच नखरे करत माझ्या नवऱ्याच्या पुढे येऊन उभं राहते. अनईच्या बहिणीचं लग्न होतं तर एक दिवस आधी येऊन बसली होती बाई. काय गरज होती यायची? लग्नाच्या दिवशी आली असती तर काहीच सौंदर्य कमी झालं नसतं, काही नसतं. कोणी हिला विचारलं नसतं, काही नसतं की लग्नामध्ये यायला कामून उशीर झाला म्हणून. पण आता बस झालं, खूप झालं हिचं. 2 वर्षापासून बघायला हिला मी. आता हिला घरातून बाहेर काढल्याशिवाय मी राहणारच नाही शांत. भावाचे तर कानं भरून बघितले, काही फरक पडला नाही. आता मी माईचे भरते. आई, हा शेवंताबाई, काय झालं? अगं आई, ते मी वहिनीला सांगितलं होतं छोल्याची भाजी बनवायला, पुऱ्या आणि खीर सांगितली होती करायला. वहिनी काय लागलाच नाही अजून स्वयंपाकाला. असं का? घरातले काही कामं असतील, करत असल. झालं की तिला सांगते मी करायला. अगं आई, तू कशाला सांगती? मी सांगितलं का करणार नाही की काय वहिनी? अगं कामून करणार नाही, करते ना बाई तिनं. मग आई, सांगून 2 घंटे झाले तर, आणि अजून पण वहिनी लागल्या नाही ता, आणि कोणतं कामही करणार झाल्यात घरातलं त्या. काय करायली मग ती? तुझी सून तुझ्या माघाऱ्या काय करायली तुला माहित तरी आहे का? काय झालं? आई, दरवाजा लावून कोणाला फोनवर बोलायली की हसू हसू? केला असेल बाई कोणाला तरी कॉल. तिच्या बहिणीला करते, आईला करते तिनं कॉल. आणि दुपारचा वेळ झालाय की लागल की तिनं संध्याकाळच्याला स्वयंपाकाला. तुला जे करायचंय ना, खायचंय ना, ते सांग मला, मी तिला सांगते करायला. अगं आई, तुझ्या लक्षात कामून येईना आता कोणत्या गोष्टी. तू तुझ्या सुनला एवढी सखी सावित्री समजू नको. फोनवर ती रात्री बोलू लागली दादा घरी यायच्या आधी, आणि आताय बोलायली. नुसती हसू हसू बोलायली. जरा कान लावून ऐक की काय बोलायली ते. बोलत असेल तिनं कोणाला तरी. जाऊ दे ना आई, असं कसं जाऊ दे म्हणालीस तू? एखाद्या बाहेरच्या पोराला बोलत असेल तरी तुम्ही सहन करून घेता का, ऐकून घेता का नुसतं? शेवंता, जरा तोंड सांभाळून बोल. काय बोलायलीस तुला तरी कळायलंय का? या घरची सून हाय ती, आणि तुझी वहिनी. जरा विचारपूर्वक बोलत जाय. आलीस ना 4 दिवसासाठी तर जरा पाहुणेसारखी राहाय. आमच्या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित आहे. आई, तेवढा राग करायला काय झालं तुला? तुला जरा सांगितलं तर एवढा राग यायची काहीच गरज नव्हती. माझं काय आहे म्हणलीस ना, मला 4 दिवसाची पाहुणी आहे तर 4 दिवस कशाला, मी उद्या सकाळी निघून जाते. पण तुला सांगायचं माझं काम होतं की बाबा दादाच्या बायकोनं असं काही करू नये, घराची इज्जत जायची होय, म्हणून तुला सांगायले मी. काही सांगू नको, मी सगळं बघते आणि माझं सगळं लक्ष आहे घरावर. माझी सून पण चांगली आणि माझा लेक पण चांगला आहे. त्याच्यामुळे तू एवढं टेन्शन घेऊ नको, गुणानं राहाय. काही गरज नाही, चालले मी माझ्या सासरी उद्या. माझा भाऊ तांदळा होताच, पण मी माया आंधळी झाली. ती बाई मला कशीच आवडत नाही. मी डोळ्यात सलते, आणि तिनं काय जादू करून ठेवलाय की या दोघावर. कोणी ऐकायला तयारच नाही तिच्याबद्दल. मला तिला घरातून काढायचं म्हणजे काढायचंच. उद्या जायच्या आधी मी खेळ करणार म्हणजे करणारच. मोठी आली सांगायला शहाणपणानं. काय बाई, शेवंता काय येडी झाली की काय आहे की एवढी चांगली वहिनीची? एका शब्दानं कधी कोणाला उलट बोलणार नाही, एका शब्दाच्या बाहेर जात नाही कुणाच्या, आणि ही अशी बोलायली. म्हणू नाही, पण माझीच लेख आहे. आता काय सांगाव, घराचा खेळ व्हायला काहीच वेळ लागणार नाही तिला, जर असं तिचं ऐकून घेतलं तर मी. आज माझ्या मनातली गोष्ट आज हिला मी सांगूनच टाकतो. मला तर विश्वासच बसना झालाय की न मला मेसेज करून बोलवलं इथं. यांनी आज मला बाहेर का बरं बोलवलं? मला असं वाटतंय 2 दिवसानंतर आमची अॅनिव्हर्सरी आहे, कदाचित सरप्राईज द्यायचं असेल यांना काहीतरी मला. असो, मी जाऊन बोलते यांना पहिले. आता मी यांचे फोटो काढते आणि दादाला नाहीला काहीतरी वेगळंच दाखवते की बघ म्हणते आई, बघ म्हणते दादा, तुझी बायको माझ्या नवऱ्याच्या कशी माग लागली ते. अहो, तुम्ही कस काय दादा? हो मीच. तूच तर मला बोलवलंस ना. मी कधी बोलवलं तुम्हाला? काय तू पण रागिनी, मस्करी करू नकोस हा. तूच तर मला मेसेज करून बोलवलं
आणि तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल एवढं प्रेम आहे, सांगितलं का नाही आधी तू मला कधी? रागिनी आणि प्रेम. हो, प्रेम. दादा तुम्ही कसं बोलताय हे? आणि मला मला तुम्ही बोलवलं इथं. मी कधी मेसेज केला तुम्हाला? रागिनी, इथं भिवू नको, कोणीच नाहीये, तू आणि मीच आहो. बोल तुझ्या मनात काय आहे ते. माझ्या मनात काहीच नाही. तुम्ही असं का म्हणून विचारायला मला? मी जाते, मला बोलायचं नाही तुमच्याशी काही. थांब रागिनी, जाऊ नकोस. मी तुला रोज रात्री मेसेज करतो, तू एका पण मेसेजचा रिप्लाय का करत नाहीस मला? दादा तुम्ही जे करताय ना ते एकदम चुकीचं आहे. तुम्हाला माहित आहे का याच्यामुळे काय होईल? तुमच्या बायकोची आणि माझ्या नवऱ्याची जिंदगी खराब होईल, जीवन खराब होईल. थोडा तरी विचार करा. तुम्हाला माहित तरी आहे का ताई तुमच्यावर किती प्रेम करतात ते? तुम्ही दोघांनी लव्ह मॅरेज केले आणि त्यांना जर ह्या काही गोष्टी समजल्या ना, त्यांचं मन किती तुटेल, त्यांना किती वाईट वाटेल. ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहित तरी आहे का? घरात वादविवाद होऊ नये, त्यांच्या मनाला ठेस लागू नये म्हणून मी कुणाला कधी काही सांगितलं नाही. फक्त मी माझ्या नवऱ्याला ह्या गोष्टी सांगितल्या. बाकी मी ताईला पण काही बोलले नाही, आईला पण काही सांगितलं नाही. का तर तुमच्या दोघांचं नातं तुटू नये म्हणून. पण तुम्ही जे करताय ना दादा, खरंच खूप चुकीचं करताय. वाईट आहे ही गोष्ट. पण रागिनी, मला ती आधी आवडायची, आता मला ती आवडत नाही. कारण ती मला लग्नाच्या आधी बरोबर वाटत होती. तिचं बोलणं चांगलं होतं, ती सगळं व्यवस्थित राहायची माझ्यासोबत. पण आता प्रत्येक गोष्टीवरून भांडण करते माझ्यासोबत, मला जीव लावत नाही, माझ्यासोबत बरोबर राहत नाही. घरात माझ्या आईवडिलांसोबत ती बरोबर राहत नाही. तिचं म्हणणं आहे की माझ्या आईवडिलांना तिनं कुठंतरी पाठवून द्यावावं. मला अशी बायको नकोय. पण दादा, जर ताई ऐकत नसेल तर तुम्ही समज घाला त्यांना. पण असं परस्त्रीवर तुम्ही तुमचा डोळा टाकताय, नजर टाकताय, हे एकदम योग्य आहे का तुमच्यासाठी? किती चुकीचं आहे हे. मला ना रागिनी तुझ्यासारखी बायको पाहिजे होती. हे बघा दादा, मला ना रागिनी म्हणणं बंद करा. रागिनी मी फक्त माझ्या सासूसाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी आहे. तुमच्यासाठी मी तुमची बहीण लागते. मी तुम्हाला त्या नजरेनं कधी बघितलं नाही, त्याच्यामुळं ना तुम्ही माझ्यावर आरोप टाकू नका आणि तुम्हाला असा गैरसमज होऊ देऊ नका की मी ही तुम्हाला पसंत करते म्हणून. शेवंता. दादा तू? हो, मीच. बघितलीस का तू तुझ्या नवऱ्याची करतूद? तुला गेल्या 2 वर्षापासून वाटत होतं की तुझी वहिनी खराब आहे. तुला काय वाटलं मला ह्या गोष्टी कळत नाहीत की तू रागिनीचा तिरस्कार करतेस ते? तुला काय माहित आहे रागिनी कशा स्वभावाची आहे ते? मी ओळखतो तिला. 1 वर्षापासून तुझा नवरा माझ्या बायकोला मेसेज करतो. पण रागिनीचं म्हणणं होतं की त्यांचं नातं तुटू नये, ताईचं लव्ह मॅरेज झाले, त्यांचं मन तुटेल म्हणून ह्या गोष्टी मी तुला कधी सांगितल्या नाही. नाहीतर तिनं तिचा मोबाईल माझ्या हातात दिलेला आहे. मी रोज मेसेज बघतो तुझ्या नवऱ्याचे, ते मेसेज माझ्या मोबाईलवर येतात. तू नेहमी रागिनीवर नाव टाकत आलीस. मी काही म्हणलो नाही. का? फक्त शांत होतो रागिनीमुळे. कारण तिचं म्हणणं होतं की मी तुला काही म्हणू नये. तू तुझ्या मनानं लग्न केलं, आम्ही काही म्हणलो नाही. तू त्याच्यावर खूप प्रेम करतेस, आम्हाला चांगलं वाटतं. पण तो व्यक्ती तुझ्या लायकीचा नाही आणि ही गोष्ट आम्ही तुला आधीच सांगितली असती. पण तू तुझ्या जीवाचं बरं वाईट काही केलं असतं म्हणून रागिनी म्हणत होती की तिला तुम्ही काही बोलू नका. म्हणून आजपर्यंत हा शब्द मी बाहेर पण काढला नव्हता ना रागिनीनं काढला होता कधी. वहिनी, मी तुम्हाला आजपर्यंत कधी चांगलं बोलले नाही. तुमच्यावर नेहमी आरोप टाकत आले मी. कारण मला तुम्ही कधी बरे दिसलाच नाही. मला वाटत होतं की तुमचा जो चांगुलपणा आहे, तुम्ही आजपर्यंत 2 वर्षांमध्ये तुमच्या डोक्यावरचा पदर कधी खाली पडू दिला नाही. आणि वहिनी खरं सांगू का, मला तुमच्यासारखं राहता येत नाही. मी पहिलेपासूनच अशी राहत आले. त्यामुळे साडी घालणं, डोक्यावर पदर घेणं, हो आई, हो ताई असं बोलणं मला जमतच नाही. म्हणून मला तुम्ही कधी आवडलाच नाहीत वहिनी. मी नाही ते बोलले, वाटेल ते वागले तुमच्या सोबत. चूक झाली वहिनी माझ्याकडून.
माफ करा मला. आणि आज जे मी करत होते ना त्याच्यासाठी तर देवानं सुद्धा मला कधी माफ केलं नसतं. पण बरं झालं, सगळं माझ्या उघडीस आलं. मला तर वाटत होतं की माझ्या नवऱ्यासोबत तुम्ही पण मला धोका देताय, माझा विश्वासघात करताय. मला हे माहित नव्हतं की माझ्या नवऱ्याकडूनच सगळ्या गोष्टी होत आहेत. माफ करा बहिणी, मला माफ करा. तुम्ही तर माझा एवढा विचार केला. माझं नातं तुटू नये म्हणून आज 1 वर्षापासून तुम्ही या गोष्टी सहन केल्या. मला तर या गोष्टीचा क्रोध आहे बहिणी की मी तर अशा व्यक्तीवर प्रेम केलं जिथं फक्त मला विश्वासघाताशिवाय दुसरं काहीच भेटलं नाही. तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात वहिनी. माफी मागते तुमच्याकडे मी. झालंच तर एकदाच मला माफ करा प्लीज. आणि तू रुद्र, तू तर माझ्या संसाराची वाट लावलीस, राग केलीस माझ्या प्रेमाची. तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता, डोळे बंद करून विश्वास ठेवत होते तुझ्यावर मी. तू काय केलंस? 6 महिन्यापासून तुझ्यावर मी लक्ष ठेवत आहे. कारण एकदा तुझ्या मोबाईल मध्ये मी दुसऱ्या पोरीची चॅटिंग बघितली होती. पण मला वाटलं जाऊ दे, केली असेल कधीतरी, झाली असेल चूक. पण पुन्हा तोच विश्वासघात केलास तू माझ्यासोबत. तरी ही गोष्ट मी कुणाला सांगितली नाही. मला वाटलं मुली असतातच तशा, आणि मुलांना घसरायला किती वेळ लागतो. म्हणून मी पण तुझ्यावर जास्तही लक्ष दिलं नाही या गोष्टीवर. पण तू जे करायचं ते केलंस. आणि आज जे दाखवलंस ना, आजचा जो दिवस दाखवलास ना तुम्हाला, या गोष्टीसाठी तुला मी कधी माफ करणार नाही. 1 वर्षापासून माझ्या बहिणीला तू मेसेज करतो. अरे तर तुझं तोंड फोडायला पाहिजे. इथून पुढं तुझं माझं नातं काही नाही. चालता हो इथून, जा माझ्या लाईफ मधून. तू ना मी तुझ्यावर प्रेम करते, ना मी तुला ओळखते. मला तुझ्याकडून फारकत पाहिजे. मी पेपर तयार करते आणि पाठवते तुला. तुझं तोंड मला दाखवू नकोस यानंतर. शेवंता, सॉरी, माफ कर मला. माफी माय फूट. वहिनी वहिनी